हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागामध्ये गारपीट व पाऊस धूमधडाक्याने झालेला आहे. हो. तर सर, बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या. आपण यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या कमेंटचं उत्तर आम्ही पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच देऊ. हं, हं. तर सर, आज आपण फक्त कमेंट घेणार आहोत शेतकऱ्यांच्या. नक्कीच. तर सर, पहिल्या शेतकऱ्यांची अशी कमेंट आहे, की नाशिकमध्ये पाऊस आहे का सर? नाशिकमध्ये जे काही नांदगाव वगैरे साईड आहे, काल तिथे पडलाय हं. आणि नाशिकला पुढील काळामध्ये म्हणजे उद्याची जी तारीख आहे 7 मे या हो. तारखेला पाऊस नाशिकच्या बऱ्याचशा भागांमध्ये आहे. हं, हं, हं. आणि सुरुवातीला आपण एक 2 मिनिटं आजच्या देखील डिटेल्स देऊयात म्हणजे संध्याकाळी शेतकऱ्यांना देखील घाबरणूक नकोय. हो, बरोबर? हो. हो, हो. सचिन ठाकरे 2.0 हे यूट्यूब चॅनल तोडकं हवामानंदाज प्रयोगशाळेशी रजिस्टर आहे. त्यामुळे ताज्या घडामोडी आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक जिल्ह्यांचा वेगवान आढावा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील. मागच्या जुन्या रेकॉर्डिंग्स किंवा शेतकऱ्यांना फसे मेसेज या चॅनलच्या मार्फत मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण कुठल्याही जिल्ह्याचे असाल तर कमेंट करायला विसरू नका. आणि बघूयात आपण आजचा घडामोडीचा अंदाज. आज दुपारनंतर जळगाव जिल्ह्यामध्ये, धुळ्यामध्ये काही परिसरामध्ये पाऊस होणार आहे. मेघगर्जनेसह हा पाऊस येईल. व्याप्ती मात्र दिसायला जास्त असेल. पडायला 25% भागातच तो पाऊस पडेल. हां. आणि हा जो पाऊस आहे हा जळगावपासून काही उत्तरेकडील भागामध्ये बऱ्यापैकी होण्याचे चान्सेस आहेत. मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात कालच्या सारखं वातावरण आजच्या तारखेला नाहीये. हो. तर उद्याची कंडिशन जर आपण पाहिली तर उद्या बहुतांश भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर, हं, त्यानंतर मालेगाव, नाशिक, हं. अहिल्यादेवीनगर परिसर, जालन्याचे काही उत्तर पश्चिम भाग, बुलढाणा जिल्हा, देऊळगाव परिसर, चिखली परिसर, खामगाव परिसर या भागांमध्ये पाऊस आहे. हां, हां, हां. उद्या तीव्रता देखील नेहमी 5 5 एवढी राहील, पण थोडी 10% घसरण आहे. हो का? हां, उद्या अहिल्यादेवीनगर परिसरातही वातावरण सक्रिय होणार आहे. सोलापूरमध्ये काही तुरळक भागांमध्ये हे वातावरण सक्रिय होईल. पुण्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचं वातावरण हे हं, 7 तारखेला असणार आहे. हं, हं, हं. हं. आणि सर दुसऱ्या शेतकऱ्यांची कमेंट अशी आहे, की "नमस्कार सर, आज आहे मंगळवार. परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस आहे का?" नक्कीच मंगळवारची कंडिशन जर आपण पाहिली तर इकडे परभणी वगैरे मराठवाड्यामध्ये नाहीये. हं, हं, हं. उद्याच्या तारखेला ते थोड्या ठिकाणी राहू शकतो 7 मेला. हो का? आणि सर पैठण तालुक्यामध्ये पाऊस आहे का? 6 तारखेला? 6 तारखेला शक्यता नाही पैठणमध्ये. हां, हां. 7ला मोजक्या ठिकाणी राहील. वारे जोराने वाहतील, थंड वाहतील. पण जी कन्नड, सिल्लोड, वैजापूर जे भाग आहे, हां. गंगापूर उत्तरेकडील भाग आहे, हं. अकोल्याचा आणि बुलढाण्याचा काही बहुतांश भाग आहे, तो हो. उद्याच्या 7 मेच्या रडावरती आहे. आणि सर मान खटावमध्ये पाऊस आहे का? मान खटावला 10, 11 आणि 12 ची कंडिशन आहे. तोपर्यंत मान खटावच्या भागांमध्ये 1-2 ठिकाणी हलक्या सरी जातील. त्या शेतकऱ्यांना काही घाबरण्यासारखी कंडिशन नाहीये. आणि सर सांगली जिल्ह्यात पाऊस कसा राहणार? सांगली जिल्ह्याच्या तारखा पुढे आहेत 10, 11 आणि 12 च्या दरम्यान हा पाऊस होणार आहे. हां, हां, हां. तोपर्यंत त्याच्यात त्याला 1-2 ठिकाणी पावसाचे आपवाद पाहायला मिळतील सर्वदूर किंवा जसं काल झाले 5 मेला तशी कंडिशन तिकडे नाहीये सध्या तरी. हां. आणि हं. सर जिल्हा बुलढाणा, तालुका खामगाव, टेंभुर्णी गावामध्ये पाऊस आहे का? जिल्हा खामगाव, तालुका खामगाव या हो. परिसरामध्ये 7 मेला काही मोजक्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. हां, तुमच्या हां. टेंभुर्णी परिसराची कंडिशन डायव्हर्टमध्ये पडू शकते किंवा क्रॉस लाईनमध्ये जाऊ शकते. म्हणजे 1-2 ठिकाणी जवळपासच्या परिसरात होऊ शकतो. आणि सर जालना जिल्हा, मंठा तालुका, वाडेगाव, पांढर्णा इकडे हं. पाऊस असेल की नाही? मंठा तालुक्याला काल जे झाले त्याच्यापेक्षा 20% घसरण पावसाची आहे आणि उद्याच्या 7 मेला ह्या तारखेला पाऊस होऊ शकतो. त्यानंतर 10-11 देखील होऊ शकतो. आणि सर परळा जिल्हा, उस्मानाबादची काय परिस्थिती असेल उद्या 6 तारखेपासून? धाराशिव जिल्हा, परांडा तालुका आहे. धाराशिव जिल्हा आणि परांडा तालुक्यामध्ये वातावरण सक्रिय होईल, पण तारखा त्यांच्या पुढे आहेत. 9, 10, 11 च्या दरम्यान तारखा असतील. हां, हां. आणि सर पुणे साइडला पाऊस कसा राहणार? पुणे साईडला आज मुळशी, पश्चिमेकडील जेवढे काही तालुके असतील, हं. जुन्नर वगैरे काही पट्टे असतील, कोकण किनारपट्टी असेल, तिथे येत्या 24 तासात म्हणजे 7 तारखेपर्यंत यांच्या भागामध्ये पाऊस होऊन जाईल. आणि आज सर काही पाऊस नाही. सिल्लोड तालुका आज सांगा. सिल्लोड तालुका उद्या आहे. संभाजीनगर सिल्लोड तालुका कन्नड. कन्नड, सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद, देऊळगावच्या जामनेर, अजिंठा, हं, वैजापूर, नांदगाव जे काही परिसर आहे तिकडे त्या हं. भागामध्ये आहे हं, हं, हं. 7 मेला. हो का? आणि सर धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यामध्ये आजच पाऊस प्रवेश करणार आहे 6 तारखेला आणि उद्या देखील या भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस राहीलच. हां. आणि सर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका मध्ये दिनांक 7, 8, 9 तारखेला पाऊस पडेल का ते सांगा रामभाऊ चोपे. 7ला उगाच तुरळक ठिकाणी आहे. 8-9ला मोजक्या ठिकाणी आहे. जसं काल झालंय तसं नाहीये.
हां, हां. ते फक्त नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये राहील. आणि सर गेवराई तालुक्यात मध्ये पाऊस आहे का? नक्कीच गेवराईला सुद्धा पाऊस आहे. 7 तारखेला मोजक्या ठिकाणी आणि 10-11ला बऱ्याच ठिकाणी. हां, 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 हां. हं, हं. आणि सर नांदेड गावमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस आहे का? नांदेड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये 9 तारखेला राहील. हं. 9 तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस होईल. कारण की ते वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकणार आहेत आणि यांच्याही भागामध्ये 10-11 तारीख दाट आहे. 10-11 तारीख समजा दाट आहे नाही का? हां, 9 पासून धरायचे आपण. आणि सर लातूर जिल्ह्यामध्ये? लातूर जिल्ह्याला 10 तारीखच 10-11. हो. हो का? सोलापूर मार्गे हा पाऊस, धाराशिव पट्टा, निलंगा पट्टा, सावंतवाडी पट्टा हं, हं. आणि त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा 10-11 तारीख आहेच. हां, हां. तर सर बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट आहे, एवढ्या कमेंट काही आपण घेऊ शकत नाही. तर सर थोडक्यामध्ये सर्व जिल्ह्यांचा तुम्ही अंदाज देऊन द्यावा सर. चालेल. गुड क्वेशन आहे. कारण की सगळ्यांच्या कमेंट सेम टू सेम आल्या तर कमेंटमध्ये जास्त वेळ जाईल हो, आणि शेतकरी एकरी कमेंटच करायला लागतील. हो. तर आपण काय करूयात आजची जी कंडिशन आहे ती धुळे, साक्री, धोंडाईचा परिसर, जामनेर आणि जळगावचे काही बहुतांश भाग ह्या आजच्या डिटेलमध्ये आहेत. हं, महाराष्ट्रात आज वारे थंड आणि जोराने झुळूक टाईपमध्ये वाहतील. त्यामुळे पाऊस शक्यता महाराष्ट्राच्या काही दक्षिण पूर्व विदर्भ या भागामध्ये शक्यता नाहीये. हं, हं, हं. दिनांक 7 तारखेला पावसाची रेलचल ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर सगळ्यात जास्त भाग जो आहे तो नाशिक जिल्ह्याचे उत्तरेकडील सर्व तालुके. हो, हो, हो. सिन्नर पट्टा, इगतपुरी पट्टा, निफाड पट्टा, वैजापूर पट्टा, छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील सर्व तालुके, पश्चिमेकडील सर्व तालुके. हां. त्यानंतर जळगाव आहेच, नंदुरबार, शहादा हा परिसर देखील आहेच. भोकरदन, जाफराबाद देखील याच्यामध्ये असणार आहे. जालन्यात मोजक्या ठिकाणी का होईना पण पावसाची शक्यता 7 मेला आहेच. वातावरणाचा प्रभाव अकोलापर्यंत जाणार आहे. त्यानंतर नागपूर वगैरे भागात मोजक्या ठिकाणी, दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हा 7 तारखेचा पाऊस असणार आहे. हां, हां. हं. ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक 100% खरी माहिती दिल्याबद्दल आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. चालेल. धन्यवाद.